अनिल देशमुखजी हे जे आरोप करतात मागच्या 7-8 दिवसापासून, ते नुसतं देवेंद्र फडणवीसजींवर नाही तर या राज्याच्या आणि देशाच्या सरकारांवर करतात आहे, ईडी सीबीआयवर करतात आहे, पण त्यासोबतच या देशाच्या ज्युडिशरीवरही करतात आहे. कारण 12 महिने ते जेलमध्ये असताना त्यांनी अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, सेशन कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा बेल ॲप्लिकेशन केली, पण त्यांना बेल मिळाली नाही. आणि आज मेडिकल ग्राउंड्सवर मिळालेली बेल आज जर ते या प्रकारचे फिरतात, आपण निवडणुकीमध्ये बघितलं ते फिरतात आहे, माझी या माध्यमातून मागणी आहे की त्यांची बेल ती मेडिकल ग्राउंड्समध्ये मिळालेली बेल रद्द करावी आणि त्यांना परत जेलमध्ये पाठवावं. अनिल देशमुख आजकाल नवीन नवीन स्टोऱ्या लिहायला लागलेल्या आहे. जेलमधून सुटून किती दिवस झाले, आज काय त्याला रोज स्वप्न पडतं, रोज सकाळी काहीतरी बोलतोय. त्यालाही संजय राऊत नावाचा कुत्रा चावल्यासारखं दिसतोय. अनिल देशमुखांना 2 वर्षानंतर कुठली एनर्जी मिळाली, एनर्जी ड्रिंक्स, की ज्यामुळे त्यांनी लगेच आज हा विषय काढावा. त्यामुळे तिथेच त्यांच्यावर संशय निर्माण होतो की तुमच्याकडे एवढा माल मसाला होता, आधी काढायला पाहिजे होता ना. बरोबर आहे. एक तर त्यांचं सरकार होतं, ते जेलमध्ये होते, सरकार त्यांचं होतं, ते जेलमध्ये होते, त्यानंतरही 60 महिने सरकार त्यांचं चाललं. पण त्यांचं सरकार नाही, आमचं सरकार आलं, यालाही 2 वर्ष झालं. कोण विश्वास ठेवणार? इतकी काय महाराष्ट्राची जनता खोडी नाही. ते गृहमंत्री होते, त्यांच्याकडे कोण आला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. आर आबांना सुद्धा अशा अनेक लोक फसवायला गेल्यानंतर आबाने त्या काळामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत, त्याचा स्फोट केलेले आहे. तुम्ही एवढे दिवस गपका बसला. मग सत्ता तुमच्या हातात होती, अधिकार तुमच्या हातात होते, एका मिनिटात तुम्ही त्या माणसाला हात घालू शकला असता. सगळं झालं आणि वराती मागणं घोडं आता तुमचं निघालं, ह्याला काही अर्थ नाही.